तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा विस्तार 2 ते 3 दिवसांमध्ये होईल अशी एक शक्यता आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची या संदर्भात भेट घेतल्याची चर्चा आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या दोघांमध्ये यावेळी चर्चा झालेली आहे असं एक माहिती कळते। तर माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे। त्यामुळे शिक्षण खात्याची जबाबदारी जाण्याची शक्यता आहे। तर एकदा आपण पाहूया केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, काही फेरबदल होणार असतील तर कोणाकोणाची नावं नेमकी चर्चेत आहेत। यामध्ये नितीश कुमार जे सध्या खासदार म्हणून आलेले आहेत, तर शक्तिकांत दास आरबीआयचे माजी गव्हर्नर होते आणि त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी जाईल असं कळतं आहे। पंकज चौधरी यांचंही नाव या निमित्तानं पुन्हा आता चर्चेत आलेलं आहे। खासदार पंकज चौधरी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल। तर राघव चड्ढा एक खूप मोठं बंड गेल्या काही महिन्यांमध्ये जे पाहिलेलं होतं, पंजाब निवडणुकांच्या दृष्टीनं राघव चड्ढा यांचं नाव पुढे येत आहे आणि त्याचप्रमाणे आणखी एक नाव पुढे येते ते म्हणजे तरुण चुघ यांचं। धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना मात्र मंत्रिमंडळातून डच्चू मिळेल। या दोन नावांभोवती सध्या राजकारण, केंद्रातलं राजकारण फिरतं आहे। अनेक वाद या नावांभोवती आहेत, त्यामुळे या दोघांना डच्चू मिळेल असा एक अंदाज आहे।